त्यामुळे कदाचित त्यांची ऑफर त्या काक्रोचच्या अध्यक्षांना झाली असेल, संस्थापकांना झाली असेल. पण एक आहे, कोणी गेले तरी या देशातील युथ आता भारतीय जनता पक्षाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. मोदीच्या भूलतापाना आणि जुमलेबाजीला हा तरुण आता भुलणार नाही. यामध्ये कुठेही तुम्हाला पुढच्या 2-3 वर्षात या देशातील तरुण, युवा, विद्यार्थी या देशामध्ये परिवर्तन करायसाठी निघालेला आहे आणि तो परिवर्तन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी परिस्थिती या देशामध्ये आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे मोदीजी काय म्हणतात किंवा भारतीय जनता पक्ष काय म्हणताय, हे कितीही आता पोटाच्या बेंबीपासून ओरडून जरी आश्वासन देतो म्हटले तरी हे खोटं बोलतात, फसवणूक करतात. हे आता सिद्ध झालेलं आहे. या देशाची वाट लावली आहे, हा देश उद्ध्वस्त केला आहे. आता आपण पाहिलंय, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा फार डांगोरा पिटला गेला. त्यामधून इन्कम टॅक्सकडे यादी पाठवली. फॉर्म 16 ज्यांनी भरला असेल त्याला तिथून वगळायचं काम केलं. त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची नावं कमी झाली. आता काल नमो शेतकरी सन्मान योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्याला मिळाला असेल तर त्याला कर्जमुक्ती घ्यावी लागेल किंवा त्या योजनेतून त्याला नाव बाद व्हावं लागेल. म्हणजे त्या योजनेचा फायदा, पंतप्रधान शेतकरी सन्मानचा फायदा जे 6,000 रुपये देतं ते सुद्धा कर्जमाफी देतोय म्हणून बंद करण्याचा निर्णय काल घेतला आहे. म्हणजे यांची नियत या सरकारची किती भ्रष्ट आणि शेतकऱ्याला फसवणारी आहे हे यावरून सिद्ध होत आहे. जर आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर ही कर्जमाफी सुरुवातीपासून आम्ही म्हणत होतो की अटी शर्ती घालून हा आकडा 10-12 लाखाच्या पलीकडे जाणार नाही. मी काल पण बोलताना शिर्डीमध्ये परवाच्या दिवशी बोललो, तुमचा हात आकडता का घेताय शेतकऱ्याला कर्जमाफी देताना? नको त्या कामासाठी कुंभवर जी उधळपट्टी चालली, बोगस कामं, 90% कंत्राटदार त्या कुंभमध्ये गुजरातचे आहेत आणि गुजराती माणूस तिकडे सगळं काम करताय आणि काम बोगस करतायत. जर तुम्ही 30-32 हजार कोटी रुपये कुंभमेळ्यावर खर्च करत असाल, आम्ही कुंभमेळ्याच्या विरुद्ध नाही, पण एवढ्या मोठ्या पैशाची गरज तिकडे आहे का? जी कामं गेलीत, पहिल्याच पुरामध्ये कामं वाहून गेलीत. रस्ते पूर्णतः उद्ध्वस्त झाले. त्या नाशिकमधले मी परवा जाऊन आलो, फार खस्ता हालत रस्त्यांची आहे. या लोकांनी कामं घेऊन, गुजराती लोक ठीक आहे, कंत्राटदारांनी कामं घेऊन ती कामं सबलेट करून दिली. त्यातलं 40% कमिशन त्या लोकांनी तिथल्या स्थानिक मराठी माणसाकडून घेतला आणि कामं सबलेट करून दिली. हा एवढा भ्रष्टाचार आणि बोगस धंदा महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे तेवढा आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो आहे. पण शेतकऱ्याला देताना तुम्ही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमधून का वगळता कर्जमाफी देताना? म्हणजे या सरकारला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही, हाच त्याचा अर्थ होतो. केवळ मतं घेण्यासाठी शेतकऱ्याचा वापर करायचा आणि मूर्ख बनवायचा हा धंदा भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे. जंतर मंतरमध्ये जे आंदोलन झालं होतं त्याच्यात जे विद्यार्थी होते त्यांचे ठसे घेण्यात आले, दगड जे वापरण्यात आले त्याचे ठसे घेण्यात आला असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे आणि त्याच्यावरून दिल्ली पोलीस तपास करत असल्याचं सुद्धा ते म्हणतात. चंद्रकांत पाटलांना
त्यांचेच ठसे घ्यायला पाहिजेत. सत्य काय आहे ते आयला तिथे ठुसे मारलेत आणि ठसे घेताय. लाज वाटत नाही तुम्हाला? त्या तरुणांना ज्या पद्धतीनं तुम्ही बदलला आणि गुंड घातलेत, ते भारतीय जनता पक्षाचे गुंडे होते, त्या रॅलीमध्ये घुसणारे आणि दगडं मारणारे. होऊन जाऊ द्या. तुमच्या संवेदना संपल्या आहेत. सत्तेमध्ये, सत्तेच्या गरमीमध्ये तुम्ही संवेदनहीन झालात म्हणून अशा प्रकारचे तुमच्याकडून उत्तरं येत आहेत किंवा प्रश्न निर्माण होत आहेत. आणि हेच या पक्षाला डुबवणारे ठरतील. हे काही नवीन भविष्य सांगण्याची गरज मला वाटत नाही. दोन्ही शिवसेना जे आहे कुठेतरी त्या अभिजित बिटकेच्या प्रेमात पडल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर बच्चू कडूंनी भेट घेतली आहे, चंद्रकांत खैरे आज दोन भेट घेणार आहे, उद्धव ठाकरे त्यांना कृष्णाचा अवतार सुद्धा म्हटलाय. कसं पाहतो? असं आहे, तरुण लढतो आहे आणि लढणाऱ्याला प्रोत्साहन देणं हे काम आहे. त्यामुळे तो कुणाविरुद्ध लढत आहे हे सगळं दिसतंय. काल ते बोलताना बोललेत अभिजित, पंतप्रधानांना उद्देशून, भारत जेवढा चमकला नाही तेवढा पंतप्रधानांचा चेहरा चमकतो आहे असं म्हटल्यानंतर त्यातला अर्थ कळतो लोकांना. त्यामुळे बाकीच्या लोकांना वाटतं की या तरुणाला प्रोत्साहन द्यावं म्हणून कदाचित ते त्याबरोबर डायलॉग करत असतील, भेटत असतील. पण या देशातील नेतृत्व बदलासाठी, या देशामध्ये परिवर्तन करायचं असेल तर सर्व विरोधी पक्षाची एकजूट करूनच आपल्याला पुढे जावं लागेल. आणि त्याचं नेतृत्व हे सगळ्यांनी एकत्र बसून ठरवून पुढे गेलं तर 29 मध्ये कोणी सत्ता परिवर्तन पासून कोणी रोखू शकणार नाही, हा मला विश्वास आहे. भाजप आणि शिंदेसेनेत संघर्ष जो आहे तो कुठेतरी वाढलेला आहे. प्रताप सरनाईक यांच्या 450 कोटी रुपयाची सवलत जी दिली होती महामंडळाला, त्याचा निधी अर्थ खात्यात थांबवला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा ड्रीम क्लस्टर योजनेला भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विरोध केलेला आहे. नाही, असं आहे, चोर चोर मावस भाऊ असा सध्या कारभार तिथे सुरू आहे. सत्तेच्या साठी ही लढाई सुरू आहे. सत्तेतून मिळणाऱ्या पैशासाठी लढाई आहे. सत्तेतून मिळणाऱ्या कमिशनसाठी ही लढाई आहे. एकमेकाविरुद्ध भांडायचा, लढायचा आणि मग पुन्हा एकमत होऊन हिस्सा घेऊन टाकायचा आणि लोकांना मूर्ख बनवत राहायचं. वाद तर विकोबाला गेलाय, हे काही लपून राहिलेलं नाही. त्या वादातून सत्तेच्या सर्वोच्च पदाची महाराष्ट्रातील ते कारण आहे. त्यावर अनेकांचा डोळा आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे दोघांची भांडणं ही केवळ मलाई खाण्यासाठी आहे. यापेक्षा त्याचा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही असं मला वाटतं. अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग आणलेला आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर. ही भाषा वापरली ती संसदीय नाही असं अनुराग ठाकूर. असं आहे, पंतप्रधानांनी वापरलेल्या भाषांचा जरा अभ्यास केला अनुराग ठाकूरनी तर त्याचं उत्तर त्याला मिळेल. पंतप्रधानाला न शोभणारी भाषा त्या पदाला, ती भाषेचा वापर आमच्या नेत्यावर, काँग्रेसच्या नेत्यावर त्यांनी केलेला. कितीतरी भारतीय जनता पक्षाची मंडळी आहेत, त्यांनी ज्या पद्धतीनं काल परवा ती कंगना हिरोईन आताची खासदार ती जी बोलली त्या आंदोलनात असलेल्या तरुणीच्या संदर्भात, ती महिला म्हणून तरी किमान तिला लाज वाटत नव्हती. आपण कुठल्या तरुणीच्या आणि महिलांच्या संदर्भात बोलतो आहे. असे अनुराग ठाकूरला तेवढंच हे काम राहिलं असेल कदाचित, कारण मंत्रिमंडळामध्ये काही फार काम राहिलेलं नाही म्हणून हक्कभंग आणायचं. तर हक्कभंग काय आणले काय ना, राहुल गांधीवर किती खटले दाखल केलेत. राहुल गांधी हा असा नेता आहे की कोणाच्या बापाला घाबरणारा नाही आणि कुठे झुकणारा नाही, असा आमचा नेता आहे. त्यामुळं
अशा पोकळ धमक्याला बिमक्याला कोणी काही भीक घालत नाही. पुणे दौरा होता अमित शहा यांचा. G20 पेट्रोलमुळे इथेनॉलमुळे मायलेज कमी होतं असं केंद्र सरकारनं लोकसभेत मान्य केलेलं आहे. मान्य केले असेल तर काय विचार करावा. मान्य जर केलंय असं म्हणताय तुम्ही, मला तर मी ऐकलं नाही मायलेज कमी होतो. पण हे काही इथेनॉल आणि पेट्रोलचं काही मिश्रण होतं, त्यावर केंद्राची भूमिका जर अशी असेल तर त्यांनी धोरणाचा पुनर्विचार केला पाहिजे. पण सत्य परिस्थिती लोकांच्या पुढे आणली पाहिजे. ज्या लोकांमध्ये E20 वरून जो आक्रोश आहे किंवा ते चुकी आता सोशल मीडियावर असेल, आता एकाने तर E20 पार्टीच काढली आहे, जनता पार्टी काक्रोशसारखी. त्यामुळे इथेनॉल मिसळायचं नाही मिसळायचं सरकारची भूमिका क्लिअर झाली, तो संदेश स्पष्टपणे सरकारने दिला पाहिजे. सध्या रडारवर गडकरी आहेत, ते आता जनतेच्या आहेत की अमित शहाच्या रडारवर आहेत. कोणीतरी त्यांना रडारवर आणलेलं आहे. त्यामुळे ती खुर्ची खाली करण्यासाठी E20चा वापर तर होत नाही ना. कारण या लोकांनी सत्तेत येण्यापूर्वी जे जे काही आश्वासनं दिली, जे जे बोलले, त्या रामदेवपासून तो बोगस रामदेव, बोगस सगळं विकणारा, म्हणजे त्याचं तेल वापरलं की डोक्यावरचे केस जातात असे लोक म्हणतात. त्या रामदेवची साबण वापरली, साबण की खाज होते असं म्हणतात. जेवढ्या गायी नाही तेवढा रामदेव तूप विकतो, जेवढ्या मधमाशा नाहीत तेवढा तो रामदेव सहज विकतो. हा सगळा बोगसपणा जो रामदेव करतो त्याच्यावर कोणाचा विश्वास आहे. तो सांगितला होता 35 रुपये 35 रुपये से, पण ते दोनही डोळे उघडे करून तो सांगितला नाही. त्यामुळं लोकांना विश्वास वाटला की हा डोळा लक्ष नव्हतं त्याच्या डोळ्याकडे, तो एक डोळा उघडूनच बोलला. त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवला. 35 रुपये लिटरप्रमाणे पेट्रोल मिळेल म्हणून मूर्ख बनवण्याचं काम केलं. आज जे महाराष्ट्रात देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती अत्यंत खोटं आणि असत्य बोलून फसवणूक केल्यामुळं देशाचं वाटोळं झालेलं आहे. त्यामुळं कोणी यांच्यावर हे काय बोलतील काय करतील यावर कोणाचाच आता विश्वास राहिलेला नाही. सत्तेतून खाली खेचणं आणि या खोटारड्यांना बाजूला करणं तरच या देशाची प्रगती राहील. नाहीतर पुन्हा हे नवीन मंदिर आणतील, पुन्हा मंदिर मस्जिद करत बसतील. ते यांचे ठरलेले आहेत आणि देशाला लुटत बसतील. जेवढं इंग्रजांनी लुटलं नाही तेवढं या लोकांनी हा देश लुटला आहे. इंग्रजापेक्षा अधिक लुटण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे यांच्या भूमिकेमध्ये वारंवार बदल होत असतो. अमित शहा यांचा दौरा होत आहे उद्या पुण्याला, काँग्रेस विरोध करतायत इथे पुण्यात. बघा असं आहे की राहुलजींनी सुद्धा पार्लमेंटमध्ये तेच भूमिका मांडली. माननीय खरगे साहेबांनी सुद्धा आमच्या अध्यक्षांनी तीच भूमिका मांडली की गृह खात्याच्या आदेशाशिवाय त्या तरुणावर लाठीचार्ज, AK-47, अश्रुधूर हे सगळे जे काही प्रकार केले गेलेत ते आंदोलन चिरडण्यासाठी त्याला गृह खातं जबाबदार होतं. त्याला अमित शहा यांचा आदेश होता. हे पार्लमेंटमध्ये स्पष्ट भूमिका आमच्या नेत्यांनी मांडलेली आहे. आणि म्हणून असे जर तरुणांना बदलून काढणारे, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे गृहमंत्री जर येत असतील तर त्याला काँग्रेस विरोध करणार आणि ती भूमिका काँग्रेसने स्वीकारली आहे. एक बातमी आता पुढे आली आहे. पुण्यामध्ये एक कार्यक्रम होता, वर्षा साठे नावाच्या नगरसेविका होत्या. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांकडून या नगरसेविका, भाजपच्या नगरसेविकांचे पाय धुण्यात आले. पाचवी पूजनाचा कार्यक्रम होता. भाजपच्या नगरसेविकेनं विद्यार्थ्यांकडून असं पाय धुवून घेतले, त्यावर टीका होत आहे. नाही, असं आहे की पदावर बसवत असताना त्याची तो कुठल्या लायकीचा आहे. आता ज्यांची ढुंगण धुण्याची लायकी नाही त्यांना जर नगरसेवक करायची लायकी ठेवली तर असे प्रकार ते होणारच. म्हणजे अशा लोकांना पदावर बसवल्यावर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हे खेळतील.
आणि पाय धुवून घेतील, त्यांना त्या नगरसेविका पदावर राहण्याचा अधिकार आहे का? त्यांना भारतीय जनता पक्षाने काढून टाकलं पाहिजेत, त्या पदावरून काढलं पाहिजेत, पक्षातून काढलं पाहिजेत. ही कोण लागली की पाय धुवून घ्यायसाठी? म्हणून ही नैतिकता नीतिमत्ता कमरेला गुंडाळूनच सगळं कारभार चाललेला आहे. त्याचं हे लक्षण आहे. ओबीसी आरक्षणाबाबत महत्वाचा हे आहे, सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही वारंवार लावून धरलेला आहे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा. जिल्हा परिषदमध्ये काय सांगणार? नाही, असं आहे की आम्ही आता मंडल यात्रा काढतोय आमचे अनेक मुद्द्यावर घेऊन. आम्ही 3 ऑगस्टपासून ही मंडल यात्रा पूर्व विदर्भामध्ये जवळपास अनेक जिल्ह्यामध्ये ही जाते आहे. यामध्ये ओबीसींची जनजागृती हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. मला एक सांगावं, फडणवीस सरकारने ओबीसींना काय दिलं? सगळंच मराठ्यांना देताय, देऊ द्या, पण आमचं पण आम्हाला द्या. ही जर आमची मागणी असेल तर काय चुकीची आहे? विदर्भातले मुख्यमंत्री आहेत फडणवीसजी, आणि ओबीसीच्या भरोशावर ते मुख्यमंत्री झालेत असं ते बोलले. मग आम्हाला देताना त्यांनी का कंजूसी करावी? आमची अजून हॉस्टेलचा पत्ता नाही, आम्हाला स्वतंत्र इमारत नाही ओबीसीचं, आमच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला निधी मिळत नाही. अनेक विषय आमच्या पुढे आहेत आणि आमची जनगणना स्वतंत्र करायचं यांची मानसिकता नाही. ही आमची मागणी आहे की आमची जनगणना झाली पाहिजे, आमची खरी लोकसंख्या किती आहे लोकांना कळलं पाहिजे. आणि याबरोबरच आम्हाला 1931च्या जनगणनेनुसार जे 52% आरक्षण होतं ते त्यातून 52% संख्येच्या नुसार 27% होतं, ते अजूनही पूर्णतः लागू झालं नाही, ते लागू करण्याची आवश्यकता आहे. अशा अनेक विषयाला घेऊन जवळपास आम्ही 20 विषय घेऊन ओबीसीचे ही जनजागृती करतो आणि ओबीसींच्या हक्काचं मागण्यासाठी आमची ही मंडळ यात्रा आहे. यावरून कारण यांना जर ओबीसीचं काही हित साधायचं असतं तर जिल्हा परिषदेच्या आमच्या वेळेस जे म्हणत होते की आम्हाला जबाबदार ठरवत होते निवडणुका न होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, यांना ओबीसीचं आरक्षण टिकवता आलं नाही, वाचवता आलं नाही, अशी भूमिका महायुती सरकारची होती. आज 4 वर्ष झालेत तुम्ही निवडणुका घेत नाहीत आणि ओबीसीचं नुकसान करताय. याला जबाबदार कोणतरी महायुती सरकार आहे. ओबीसीच्या हक्काचे वाट्याची संपूर्ण जागा मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भाजप आणि महायुती सरकारने केलं आहे. अजूनही याचा निकाल लागत नाही. आता कोर्टात तारीख आहे, तारीख पे तारीख चालली आहे. मला वाटतं हा नक्की निकाल जर लागला तर ओबीसीच्या किती वर्षांनी, 4-5 वर्षांनी हे कोर्टामध्ये चांगले वकील लावून हा निकाल लावून घेण्याची अपेक्षा होती, पण गृहीत धरून ठेवलं आहे ओबीसीना. म्हणून या निवडणुकांच्याकडे निवडणुका लावण्यासाठी सरकारचं गांभीर्य नाही, सरकार गंभीर नाही, हे आता दिसून आलेलं आहे. VIDCचा एक रिपोर्ट पुढे आलाय. घोडाझरी कॅनल जो आहे गोसेखुर्दचा, तो 16 वर्षानंतर सुरू झाला. पहिल्याच पाणी सोडलं टेस्टिंग तर तो वाहून गेला. VIDCचा रिपोर्ट जो आहे तो म्हणतो की उंदरांनी आणि सशांनी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये बिळ केले, त्यामुळे तो वाहून गेला. तुम्ही जलसंपदा राज्यमंत्री राहिल्या यापूर्वी. असं आहे की VIDCच्या अधिकाऱ्यांनी आणि यांनी तो रिपोर्ट देण्यापेक्षा तिथे कंत्राटदार रूपी उंदरं आणि घुशी ससे कोण घुसले होते, त्या उंदरांना, कंत्राटी उंदरांना जे आता आमदार बनून आहेत, जे काही खासदार बनून आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्या उंदरांनी आणि घुशीनी सशांनी तेच पोकरलं होतं. त्यांनीच ते काम केले. कॉन्ट्रॅक्टदार जेवढे होते त्यावेळेस VIDCचे सर्व आता भारतीय जनता पक्षाच्या पार्टीमध्ये आहे. हे सगळं बोगस काम केले. 100 कोटीचं काम 25 कोटीमध्ये संपवलं, 75 कोटी रुपये खाल्लेत त्यांनी. या सगळ्यांची जर एकदा ऑडिट झालं, चौकशी झाली मोठं उच्चस्तरीय, तर भारतीय जनता पक्षाचे बरेच खासदार आणि आमदार ज्याला दिसतील तुम्हाला. अनेकांनी तर काम बोगस केलं, फसवली आणि त्यांच्यावर रिकव्हरी निघाली, ब्लॅकलिस्टेड झालेत आणि त्यांनी ते काम करून देण्याचे आदेश झाले. जुने काम बोगस झाले ते नव्यानं करून देण्याचे आदेश झालेत. त्यांनी नवीन कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीच्या नावाने काम करतायत. मालक तेच आहेत, कंपनी नवीन केली आणि जुन्या पापावर पांघरून घातलं. अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी बोगस काम VIDCमध्ये त्यावेळेस झालेलं होतं. आणि म्हणून आज
हे सगळे कॅनाल उद्या सुरक्षित नाहीत, फुटतात. ते उंदीर आणि घुशी सशामुळे नाही, तर हे ठेकेदार असलेल्या उंदरामुळे हे सगळं होत आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. साम टीव्ही मी नेहमी पाहतो. त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.